ओ अंकल नमस्कार. मराठी येतं का? हां. ओके. मित्रांनो, इथे बघू शकता एक अंकल आहे. एवढा भर उन्हात सायकलवरून ते नेमकं काय विकतात ते बघूया. काय ते गाडीचं नाव? हे काय आहे? सत्या झालं मुरी भेल बम्बे वाला. मुरी भेल बंबेवाला. सत्या झालं मुरी भेल बंबेवाला. हाँ. आणि हनुमानचा फोटो आहे. तर नेमकं काय विकता तुम्ही? हाँ? काय विकताय म्हणलं? काय विकता? झाल मुरी भेल बम्बे वाला. हां. ये तर कलकत्ता आइटम है। तुम्ही कुठला आलात? मैं बंगाल का। बंगाल का। कितने दिन से काम करते हैं? 25 साल 25 साल से यहीं पे? यही पर। ओके. मराठी आता है ना अभी? हल्का फल्का अच्छा है, वो सब बोल नहीं सकता, समझ नहीं सकता। हाँ हाँ हाँ. तर तुम्ही काय बनवता स्पेशली? भेल बनवता कितीला भेल? 20 ला। 20 ला. बनवा बघू एक. टिकट बनावू, टिकट है मीडियम। मीडियम मीडियम बनवा मीडियम. तर मित्रांनो बघू शकता हे अंकल आहेत, हे कलकत्त्याचे आहेत. तर एवढा भर उन्हात ते सायकलवर ते भेळ विकतात. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यांची भेळची गाडी आहे. त्यांची हे बघा. तर हे सायकल आहे. सायकलवरती ते भेळ विकतात. तर नाव आहे सत्या झाल मुरी भेळ बॉम्बेवाला. तर गेले 25 वर्षे त्यांनी सायकलवर भेळ विकतात कल्याणमध्ये. कुठंपर्यंत फिरता तुम्ही दररोज? अडोली से ये टाटा पावर गलोली, हाँ ये चेकी नाका, हाँ आपका 30 गांव, हाँ हाँ. ये दुअरली, ओके. दुअरली काका डाबा, हाँ नांदोली, हाँ. ये पूरा रूट। ओके. भेल मध्ये काय काय टाकता सांगा मला पहिल्यांदा. लसूण चूड़ा, ते तुम्ही टाका सुरुवातीपासून बनवा. हाँ, मला सांग काय काय टाकता ते पहिल्यापासून सांगा मला. ते काय? शेवा. सेव, त्यानंतर हे चना दाल, चना दाल, सिंगदाना, हे शेंगदाणा, ये बोआल चना, हा हरभरा. ओके. ये लसूण चूड़ा, लसूण चिवडा. ओके. हाँ ये चना, हे चना. ओके. हे भरपूर आयटम टाकताय. ये फरसान, हे फरसाण. मिक्स ओके. हाँ हाँ हाँ. अजून कांदा टमाटर, कांदा टमाटर कोथिंबीर कोथिंबीर गाजर, गाजर सगळं मिक्स आहे. मिक्स। हा. आणि ते काय चटणी? ठेसा, हा ठेचा. हा हा. ये मिर्ची पाउडर, मिरची पावडर पण टाकता का? हाँ, ये मिक्स मसाला, मिक्स मसाला. ओके. ये लोणचा, लोणचं पण आहे. ये लोणचं पण टाकताय. लोणचा। हो. कितना तुम्हारा ये बिजनेस होता है हर दिन? अभी 1200-1500। एक दिन में 1200-1500 डेली का कमाई 1200-1500. और खर्चा? खर्चा लगता 100 रुपया बाबू, पूंजी लगता है 600-700 रुपया, 400 फिर तो बचता है। 600-400 रुपये इसका खर्चा लगता है. मतलब आपको डेली आपका पेमेंट गिर जाता है 500 रुपये तक. बंगाल में कहाँ रहते हैं? बर्दवान साधु चौक। ओके ओके. फिर महाराष्ट्र में कब आए? 25 साल पहले आए। अभी सब बढ़िया है यहाँ पे? हाँ, सब हाल चलो बढ़िया है। लेकिन वो भेल कब से बनाना शुरू किया आपने? अब मैं 4-5 जब से मैं आया तब से इधर भेल बेचते हैं। ओके. तब से भेल ही बेचते हैं. तो यहाँ पे बहुत सारे लोग आपको बहुत जानते हैं. ठीक है. एक भेल का कीमत क्या है? अभी तो 20 रुपया बाबू। अभी 20 रुपये. तो दिखाओ आपका भेल रेडी हो गया? हाँ, रेडी हो गया भेल। ओके दिखाओ. हा. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे अंकल या पेपरच्या कागदात अशी पिशवी बनवून असं भेळ देतात आणि 20 रुपये फक्त आहे. आणि गेली 25 वर्षे अंकल हे भेळ विकतात कल्याणमध्ये. तर कल्याण म्हणजे कल्याण ईस्टमध्ये स्पेशली. तर अशा पद्धतीने बिझनेस करायला आपल्याला कुठलंही जास्तीत जास्त पैसे खर्च करावा लागत नाही अथवा इन्व्हेस्टमेंट पण लागत नाही. अशा छोट्याशा सायकलवर सुद्धा आपण चांगल्या प्रकारे बिझनेस वाढू शकतो. हाच तो उदाहरण आहे मित्रांनो. बघू शकता अतिशय साधा सिंपल आणि गेली 25 वर्षे भेळ विकणारा हा एकमेव माणूस कल्याणमध्ये मला काल भेटलेला. तर त्यांच्याशी डिस्कशन झालं. अतिशय साधे माणूस आणि एकदम मस्तपैकी त्याचा बिझनेस आहे. आणि प्रत्येक दिवशी मित्रांनो 1500 रुपये घेतल्याशिवाय घरी जात नाही. आणि कल्याणमध्ये त्याचं भरपूर लोकांची ओळख झालेली आहे आणि प्रत्येक दिवशी त्यांची लोक भेळ घेतात आणि भेळ एकदम टेस्टी आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आज एक अतिशय हाडोकी माणसाची भेट झाला. जर व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.